फोटो काढता समोरच्या साईडला 2 तलाव आहेत. एक समोरच्या साईडला गंगासागर आहे, या साईडला हत्ती तलाव आहे. आपल्याला वाटतं पाण्यासाठी, पण दूरदृष्टी अशी आहे की जर महादरवाज्यावरती आक्रमण झालं, आणि शत्रूला जर सैन्य आटपत नसेल तर एमर्जन्सीच्या काळात आपण बाहुबली पिक्चर पाहिला तर हा त्यामध्ये आपलेच कॉपी केलेले आहे तिथे. म्हणजे एमर्जन्सीच्या काळात हे तळ फोडायचं, यातून निघणारा पाण्याचा प्रचंड लोंढा हा दरवाज्यावरती जाणार आणि दरवाज्यावरती आलेले शत्रू बॅक अशा प्रकारच्या गोष्टी. पण तशी कधी वेळ आलीच नाही. मग दोन्ही तलावांचे डायरेक्शन खालच्या साईड. आणि गडावरती आल्यानंतर गडाचं वैभव काय आहे तर गडावरच्या असणाऱ्या इमारती नाहीत, तर गडावरती असणारं पाण्याचं साठे आहे. आता आपल्या काळात काही दिवसानंतर लगेच आपल्या पाण्यावाचून आपले हालाल व्यक्त होते, एवढा पाऊस पडून सुद्धा. का तर दूरदृष्टीने पाण्याचा साठा नाही. हे 400 वर्षापूर्वीचं साठ्यांचं महाराजांचं नियोजन असं होतं की पाणी आडवा पाणी जिरवा, राजांची मोहीम आहे. रायगडावरील शिरकाई देवीचं मंदिर, तर त्यांना मंदिर दाखवा प्रेक्षकांना. मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल की आता आम्ही टप्प पार केले, एक महादरवाजा आम्हाला लागला. तिथून पुढे आल्यानंतर आम्हाला हत्ती तलाव लागला आणि तिथून पुढे आल्यानंतर आम्हाला एक आपल्या बजरंगबलींचं मंदिर दिसलं. आणि आत्ता आम्ही पुढे आलो आहे, त्या मंदिर आहे म्हणजे शिरकाई देवीचं मंदिर. मित्रांनो, ह्याची माहिती मी तुम्हाला पुढे सांगेन नक्की खरा इतिहास या मंदिराचा काय आहे. तर चला मग भेटूया अजून एका नवीन ठिकाणी. चला. शिरकाई देवीच्या नावानं आणि पाहुणे भेटलेले आहेत अशा तऱ्हेने. यशला त्यांचे पाहुणे भेटलेत, खूप खुश आहे तो यश. यश तिकडे आधार असं वाटतंय. यशला पाहुणं भेटलं म्हणजे असं वाटतं की यश टू झालाय त्याचा. अक्षय, मागं जे मंदिर दिसतंय ते मंदिर कोणतं आहे आपल्याला जरा सांगू शकता प्रेक्षक? महादेवाचं मंदिर आहे हे मागचं. त्याच्या पाठीमागे वाघ्या कुत्र्याची समाधी आहे, महाराजांचा प्रिय कुत्रा. त्याची समाधी आहे मागे का? रायगडावरती आल्यावरती असं वाटतं जणू स्वर्गातच आहे. वा, काय जिवंतपणीचा स्वर्ग पाहायला मिळतो तो रायगडावरच. वा, मस्त आहे. खरंय तुम्ही जी बोलला ती खरी गोष्ट आहे. अभिषेक, आता आपण जगदीश्वराच्या मंदिरात प्रवेश करतोय. हा सर्व परिसर पाहतोय तू. खूप सुंदर असं शिवकालीन बांधकाम आहे. हा मंदिराचा का? पलीकडे छत्रपती शिवाजी महाराज समाधी आहे. कारण समाजाचा शोध हंत 200 वर्षांनी लागला, ज्योती फुले लावलेला. तर आपल्या राजाने 2 मुलं, संभाजीराजे, राजाराम महाराज. जेव्हा इथे महाराजांना आखून द्यायची होती तर इथे 2 मुलं नव्हती. राजाराम महाराज पण आणि संभाजी पण. संभाजी कुठे कोल्हापूरला होते. कारण महाराज सावत्र हो साबाजी भोसले ती महाराजांनी आखून दिली. खालचा जो उतारा बांधला संभाजीने बांधलेला. वरचं काम ज्योती फुलेंनी केलं. पलीकडे छत्रपती शिवाजी समाधी आहे. तो वाघ्यावरती महाराजांचा कुत्रा आहे, तो महान म्हणजे वाघ्य कुत्रा. तर वाघ्य मोठं वादंग चालू आहे, महाराज क्रिकेट चालू आहे, ते आम्ही सांगत नाही. श्री समाधीनी मंदिर तिकडे मोठा गेट पाहिला, हे शेजारी गेट आहे. जगदीश्वर मंदिरनी समोरची समाधी महाराजांची. त्याच्यामध्ये गेट आहे, छोटीशी पायरी आहे बघा इथे. आणि त्या पायरीचं नाव आहे सेवे थाई तत्पर हिरोजी इंदुलकर. ज्याने किल्ला बांधला त्या कलाकारचं नाव आहे. हा रायगड पूर्ण बांधून झाला. आपल्या राजाने प्रत्येक आर्किटेक्टला बोलवणं दरबारमध्ये केलं. राजा बोलले ज्याला काय बक्षीस पाहिजे घेऊन जा. काही 4 गावची ओतंगिरी मागितली, काही अर्ध राज्य मागितलं, काही खजिना मागितला. हिरोजीना विचारलं, हिरोजी
तुम्हाला आमच्याकडून काय बक्षीस पाहिजे? एवढा तुम्ही किल्ला बांधला 14 वर्षामध्ये. हिरोजी राजांना काय बोलतात की राजा तुमचं इथे मला बक्षीस काही नको, कारण जेव्हा ती माझी वेळ येईल ना माझं बक्षीपत्र मागून घे. महाराजांची मिरवणूक तिथे होती मंदिरावरती, कारण महाराज शंकरचे भक्त होते. ज्यावेळी शंकर विसरले नव्हते गंधा. आपण जे आता एंट्री केली ना महाराज खालून यायचे राजा तिकडून महाराजकडे बाहेर पडायचे आणि दर्शन घेतात. हिरोजी पहिले गेटमध्ये उभे राहिले आणि हिरोजी राजाला काय बोलतात की महाराज थांबा, आता माझी बक्षीस मागायची वेळ आलेली आहे. आता पहिलं मला बक्षीस द्या, नंतर मी दर्शन घ्या. राजा हिरोजीला बोलतो की हिरोजी तुम्हाला आमच्याकडून हवं ते बक्षीस मागून घ्या. 4 काचे ओतंगिरी आहे, हे अर्ध राज्य आहे, खजिना घ्या. हिरोजी राजाने काय बोलतं की राजा ज्या तुम्ही दर्शनासाठी याल आणि दर्शन घेता जो पहिला पाऊल जे पायरीवरती पडेल त्या पायरीवरती फक्त माझ्या नावाची पाठी लिहा, कारण मला एवढंच बक्षीस पाहिजे. राजा हिरोजीला बोलतो की हिरोजी तुम्हाला नावाची पाठी लिवायची असेल ना ती पायरी ते काय मागता, समोरचा गेट आहे मोठा नगरखाना, इथे लिहा, ही मार्केट ते लिहा. नाही महाराज नेहमी दर्शन घ्यायला याल, तुम्ही दर्शन घेतात तुमच्या उजव्या पायाची धूळ नकमस्ती पडली पाहिजे, म्हणून नावाची पाठी पाहिजे. कारण कल्पना करा रायगडसाठी हिरोजी काय केलंय. रायगडचं बांधकाम चालू असताना आपले महाराज दिल्ली मोहरा संपून गेले. आता करायचं रायगडला बांधायचं आहे. हिरोजी राजांचे न करता गावाकडे गेले. ते हिरोजी स्वतःचं घर जमीन वाडा ऐकून टाकला, झाले पैसे जमा केले आणि ते राहिले पैसे मी किल्ला वापरून दाखवले आणि बक्षीस काय मागितलं पण नावाची पाठी मागितली. राजा हिरोजीला बोलतो की हिरोजी ती बांधकामाची गॅरंटी काय दिली आहे. हिरोजी राजाने काय बोलतो की राजा जोपर्यंत या आकाशामध्ये सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत केलेले बांधकाम त्या मंदिरी साक्षीने केली, म्हणून महाराजांना अशी माणसं मिळालीत, म्हणून महाराजांनी स्वराज निर्माण केलं. म्हणून म्हटलं होतं ना की अंधार पडाला अंधाराला दिवा पाहिजे. या महाराष्ट्राला हवं या पुन्हा भूमीला चौथा शिवा पाहिजे. शिवाजी महाराज की जय. जय शिवराय. काय म्हणतात? होळीचा माळ. आता होळीच्या माळाकडून आपण थेट जाणार हां, महाराजांच्या समाधीकडे. इकडे या साईडला. त्या साईडला बाजारपेठ मधून चालू करायचं डायरेक्ट महाराजांच्या समाधीकडे. सोन्या दादा आलाय आता रायगडावर. तू आता कुठेस, कोणत्या ठिकाणी आता आहे? हे आपल्या आता आपण रायगडावर पोहोचलो आहे. रायगडाची भव्य दिव्य अशी दिसणारी बाजारपेठ. हां, इथं माझ्या माहितीनुसार घोड्यांनी लोक म्हणजे पूर्वीचे मावळे वगैरे जे काय होते ते घोड्यांनी इथं बाजार वगैरे करायचे, त्यामुळे तुम्ही उंची बघू शकताय. 4-4.5 फुटावर अशी उंची आहे. बरोबर. खालून खूप ते अशी वर. सुंदर आणि भव्य अशी बाजारपेठ आहे. आणि आपल्या महाराजांच्या नावाप्रमाणेच दिग्गज असा किल्ला, खूप सुंदर अप्रतिम ते म्हणतात ना किल्ला. श्रीमान रायगड. श्रीमान रायगड, बरोबर. सुंदर अप्रतिम. बघूया अजून पुढे जाऊन आता अजून काय काय आपल्याला पाहायला भेटतंय. चालते, चला. ती समोरचं मंदिर ना सर, ते आहे शिरकायचं मंदिर आहे. शिर्के घराणे. तर प्रत्येक लोक होती जातीनुसार लोक, ब्राह्मण, मोठी, निंबाळकर, शिर्के अशी प्रत्येकांची वाडी होत जायचं. शिर्के वाडी समोरची वगैरे दिसेल तुम्हाला, हे शिरकायचं मंदिर असं. आता ब्राह्मणवाडी हे समोर गेलं तर आपण ब्राह्मण लागणार ते. ब्राह्मण लोकांचं काम काय, समोरचे मंदिरचे पुजारी होते, त्यांचं काम असं होतं. ते आता खाली बजरंगबलीचं मंदिर दिसलं, त्याचं काय इतिहास, म्हणजे कधीपासून ते मंदिर आहे? ते आता उत्खननमध्ये काढलं. आता उत्खनन ढग सगळं. आणि तिथंच तटबंदी तरी कशी बांधली असते त्याच्यावर दिवशी 14 वर्ष किल्ला बांधा गेला म्हणजे काय ते तिकडे संपलीच की तिथनं तरीच डायरेक्ट ही सगळी तटबंदी जो त्याला या असा घातला. किल्ला बघता बघता खूप थकलोय आता आपण. आणि आता गावकऱ्यांचा घरचं, गावकऱ्यांच्या हातचं, चुलीवरचं, गाड्यावरचं जेवण करणार आहे आपण, पिठलं भाकरी. चला. मस्तपैकी आत्ता स्वतः आपल्याला सांगितलं असेल, चुलीवरचं जेवण, पिठलं भाकरी लय भारी चव असते मित्रांनो. आणि वर आल्यानंतर त्याचा तर आस्वाद वेगळाच असतोय. चला आपण आता तो आस्वाद घेऊया आणि जेवण करून पुढच्या वाट्स. अभी मैं गाली नहीं दे सकता. नहीं, गाली नहीं देना. फैमिली देखती है, वरना मैं ऐसे ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना, जिंदगी भर याद रखें ये बड़े हुए. आता आपण अक्षयला विचारूया की अक्षय, आता तू काय काय बघितलंस? आता आम्ही टकमुक टोक बघून आलेलो आहे. अविस्मरणीय दृश्य बघितलं. मस्त आणि खूप छान वाटलं तिथं.
त्यावेळेस जर काळ कसा असेल, बरोबर. ज्यावेळेस तुझं काय? अपराध कोणता करून गुन्हेगार त्याला शिक्षा दिली झाली त्यावेळेचा प्रसंग कसा असेल, सगळं दृश्य बघितलं आम्ही. खूप खोल दरी आहे ती. माणसाचं जगणं म्हणजे खूप अशक्य आहे. बरोबर. आणि आम्ही आता चालून असं वरून आलेलो आहे. हां. मस्त एन्जॉय झालेला आहे, फुल एन्जॉय. आता भूक खूप लागलेली आहे आम्हाला. आता निघालो आणि आता जेवण. जेवायला लागलो आम्ही संतोष. आणि जेवण काय आहे? जेवण आहे पिठलं भाकरी, कांदा, हा, चटणी, एकदम मस्त तडका एकदम विषय. तडका विषय एकदम मस्तच. हा, चला राडा करूया. हा, संतोषचं घर. संतोषचं गडावरील घर. हा आणि संतोषनं खास आम्हाला आमच्यासाठी मस्तपैकी भाकरी, हा ज्वारीची बाजरीची नाचणीची भाकरी बनवली आहे. संतोषने 3 प्रकारच्या भाकरी बनवल्या, तांदळाची पण भाकरी, नाचणीची भाकरी, ज्वारीची भाकरी. आणि कसं तोंडाला पाणी सुटलंय की आता नुसतं संतोषला सोडूच वाटत नाहीये. संतोषला कोण सुटलं काय पाणी? हे बाहेर बसू जेवायला. चला. जरा इकडे बघ. पाणी घे ती राहू दे. भाकरी कितीला लावली? अक्षय, कसं वाटलं जेवण? हा, कमी पडतंय. काय पाहिजे अजून? खाल तेवढं कमी. काय होतं जेवण? होय. होय, कसं वाटलं जेवण? आणि कडक एकदम. भरलं का पोट? भरलं का पोट? भरलं का? हा, अजून भरायचं वाटतं ना का? बरं, पुढे गेलो काहीतरी खावा आता परत. अरे अक्षय तिला असं आकार कर, असं आहे आणि असं आहे, म्हणजे पाणी असं वर चढलं तर असं खाली येणार. हो, यांना घेता. अक्षय, हे पाणी कुठून येते? पाणी हे तलावातून पाणी येते अभिषेक. म्हणजे हे मागचं तलाव आहे, ज्या मागचं पिण्याजोगं पाणी आहे ना? पिण्याजोगं पाणी आहे मस्त. तुम्ही आंघोळ सुद्धा करू शकता. होय. असेल मन निर्मळ तर कशाला लागतोय साबण? काय नाही, पाण्यात चवच खूप वेगळी आहे, मस्त पाणी. निसर्गामधलं पाणी एक चवच खूप वेगळी. ते एक तहानच भागवते काही म्हणा. हो, एक रिझॉन 2 मिनिट मला एवढं शूट घेऊ. कळते बाबा, आपण आले फिरायला. आणि एक मण म्हणजे 40 किलो. 1280 किलो वजनाचं जे सिंहासन होतं ना, ते इंग्रजांनी पळवलं. हे 5 मीटरचं 1985 मध्ये भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जयसिंग झाले होते. तर त्यांच्या त्या मेघडंबरीचं उद्घाटन केलेलं आहे. मेघडंबरीच्या आतमध्ये आपल्या राजांची मूर्ती आहे. ही मूर्ती युवराज छत्रपती संभाजीराजे कोल्हापूरचे त्यांचे वारसदार यांनी 2009 मध्ये 6 जूनला महाराजांच्या राज्याभिषेकाला महाराजांची मूर्ती आतमध्ये बसवलेली आहे. कारण 600 किलोची मूर्ती आहे. हा पूर्ण परिसर म्हणजे आपल्या राजांचा राज दरबार. 351 वर्षापूर्वी झालेल्या छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाची जागा. कारण दरबारामध्ये राज्याभिषेकाला त्या काळामध्ये 6000 लोक उपस्थित होते. कारण सिंहासन आणि नगारखाना मधला अंतर 200 फुटापेक्षा जास्त आहे. मग त्या काळामध्ये इलेक्ट्रिक माईक नव्हतं बघा. कोपऱ्यात बसणारा व्यक्ती कुजबुज किंवा हळू आवाजामध्ये बोलत असेल तर तो आवाज महाराजांपर्यंत पोहोचला जायचा. महाराज तिथून बोलले की तो आवाज त्या मागच्या व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे. ही एक सिस्टीम करून ठेवलेली. याला म्हणतात की वास्तुशास्त्राची रचना. आपण जर कल्पना केली तर त्या काळातले आर्किटेक्चर्स व इंजिनियर कसे असतील बघा. मी घोषणा देतो, पाठीमागून सर्वांनी जय म्हणा की प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. चणे तुतरे चवडे वाजून सकाळी 5:30 आपल्या राजांचा राज्याभिषेक झाला. आणि आजही राज्याभिषेकाचा जो कार्यक्रम होतो तो याच जागेवरती होतो. महाराजांच्या राज्याभिषेकाचा आपण जो फोटो पाहतो ना आपल्या घरामध्ये, त्या राज्याभिषेकाच्या फोटोमध्ये इंग्रज वकील आपली कॅप काढून महाराजांना मुजरा करतो बघा. याचं नाव हेनरी ऑक्झंटन. तो हेनरी त्या काळात पायी चढून किल्ल्यावरती आलेला असतो. पण येणाऱ्या लोकांच्या स्वागताला गेटच्या समोर 2 हत्ती आणि घोडे सजवले होते. इंग्रज दरबारामध्ये प्रवेश करतो, एवढा विचारामध्ये पडतो की मी 2 पायाचा माणूस रायगड किल्ल्यावरती येताना जर का माझी दमछाप होते तर 4-4 पायाचे बलाढे हत्ती महाराजांनी रायगडावर कसे आणले, हा इंग्रजाला प्रश्न पडला. त्याच्या प्रश्नाचं उत्तर मात्र त्याला मिळत नाही. त्याने तो प्रश्न आपल्या रोजनिशी वहीमध्ये लिहिला. या रोजनिशी वहीचा लॉंग फॉर्म
बीबीडी बुक ऑफ बॉम्बे डगलस त्याचे उत्तर अलीकडचे रायगडाचे अभ्यासक व संशोधक ते म्हणतात राजे एवढे ग्रेट होते की रायगडाची बांधकामच चालू असताना महाराजांनी छोटी पिल्लं पालखीत बसून वरती आणून त्यांचं पालनपोषण गडावर केलं. ही आपल्या राजांची मोठी दूरदृष्टी होती. तो नगारखाना 52 फुटाचा गेट आपण याचीच कॉपी मारली, याची प्रतिकृती मारली आणि ब्रिटिशांनी गेट ऑफ इंडियाने मुंबई गेट बांधला. हा नगारखाना इथे आजही उन्हाळ्यात नगारा वाजवला जातो. इथे नगारा वाजवला की मेन गेट जो महादरवाजा आहे तो आजही बंद होतो. शिवरायांचे सलगी देणे कैसी असे सकळ सुखांचा केला त्याग करून साधीजे तो योग राज्य साधनांची लगबग कैसी केली याहोनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायांशी आठवावे जीवित तृणवित मानावे इहलोकी परलोकी पुरावे प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलाद सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. हिंदू धर्म की जय. जय जिजाऊ, जय शिवराय, भारत माता की जय. गणपती बाप्पा मोरया. आपल्या साईडला पडझं बिडझं सगळं असणार. मला वाटतं काय ते काय पोता आहे ना तो ह्याच्यावर उचल, तो पुढचा नाही येडे, खालचाच की आडवा दिसला की तो आडवा इकडं लय मोठा आहे, हा? इकडं आहे ना इकडं तो आडवा आहे, तो आडवा आणि इकडं असा मोठा आहे, हा. असा आहे, असा फुगिरे हा. म्हणजे असा आहे आणि परत असा आहे. मग तिकडून फुटणं का? हा, आणि त्या डोंगरावरून आणि त्या डोंगरावरनं तोफांचा मारा केला इंग्रजांनी ह्याच्यावर कुठं इथं का? इथं गाडावर किल्ल्यावर का पूर्ण किल्ल्यावर? 6 किती राणी होत्या 8 त्यांची मारली ही जुनी होती. हा ही जुनं आहे. खूप जम लागलेला आहे असं तरी अभिषेक थोडंसं राहिलंय. आता गड जिंकला. चांगल्या ठिकाणी फिरले मधल्या आपण एका महालात आहे. आत्ता का? 8 मालांमधला एक महाल. बघू शकता मित्रांनो, तेव्हा काळी म्हणजे त्या काळी कसे असेल हा माल. आता जरा त्या उद्ध्वस्त असल्यामुळे जर आपल्याला नीट पाहता येणार नाही, पण ही तटबंदी अजून तशीच घट्ट राहिली आहे. हा तोच म्हणजे हा ही तटबंदीच आपल्याला सांगून देते मित्रांनो की आपला इतिहास कधी खोटा ठरलेला नाही. पुरातनकालीन शौचालय हे पुरातन काळातील शौचालय मित्रांनो तुम्ही बघू शकता. असणारे हे मला लाटायचे आहे बरोबर. तेव्हा काचं हे शौचालय मित्रांनो. प्रत्येक महालामध्ये आहे शौचालयाची व्यवस्था. बरोबर मित्रांनो तुम्ही बघू शकताय ही तटबंदी. आता इथल्या आतील जरी महालांचं जरी म्हणजे आपण म्हणतो ना उद्ध्वस्त झालं असलं, नासधूस झाली असली, तरी ही तटबंदी सांगून देते की आपला हा इतिहास अजून कधीच म्हणजेच भविष्यात कधीच मिटणार नाही आणि कधी मिटवून द्यायचा सुद्धा नाही मित्रांनो. आता आपण दुसऱ्या महालात जाणार आहोत, तर कंटिन्यू राहा. तर मग माझा फक्त आवाज तुम्हाला ऐकवतो मित्रांनो, कारण की मोबाईल वगैरे धरायला जर आपल्याकडे कोण नाही आहे. सो आपण एकटाच काढतो आहे. तर चला पुढचा माल दाखवतो. अक्षा कितवा माल आहे हा तिसरा माल आहे. हा तिसरा माल आहे का? आणि तो पुढचा तो चौथा माल. मित्रांनो सेम असाच माल आहे पुढचा सुद्धा. आम्ही हे काय राष्ट्रवाद मंडळात असतो. हा हो प्रताप पुरंदर
क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय हर हर महादेव भारत माता की जय हा का चप्पल काढून पाय चल की तिथं पाया पडून काय वर जायला म्हणा येऊनच द्यायची नाहीत ना इंग्रज कसं आपल्या घरामध्ये येत जात होतो व्यवहार होतो त्यामुळे त्यांनी बरोबर विकतो जसं महाराष्ट्रात कमी जातं ती फॉर्म बरोबर आजच्या काळात कुठंच नाही कुठली त्याची असते का प्रतापगडची संजीवनी स्वप्नील काय सांगशील या कचऱ्याबद्दल काय सांगा बघून वाईट वाटतं सांगूच पण इच्छा आहे ना आहे ना बरोबर मला तर असं वाटतंय तुम्ही एवढं जी आता कचरा बिचरावर गोळा करता भारी वाटत होतं की एक रोपेनं दिवसभरात थोडं थोडं नेलं 2-2 बॅगा प्रत्येकाकडे दिल्या तरी गाण मोकळी होईल हा सगळी काढून खाली नेऊन जाळली तरी होईल ना स्वच्छता करता गाडाची एका साईडला नेऊन टाकते ती गाडावर झाली ना बरोबर आहे करण्यात काय अर्थ? वाईट गोष्ट आहे लय वाईट गोष्ट केली आहे काय स्वच्छता कशी काय स्वच्छता केली नावाला नुसती स्वच्छता करतात वाईट खाली नेलं पाहिजे रोपेच्या साह्याने खाली नेलं पाहिजे बरोबर आहे वाईट गोष्ट आहे नाहीतरी सगळीकडे पूर्ण कचराच मित्रांनो बघितलं का एवढं फिरायचं गड आणि सगळीकडे कचरा म्हणजे कसलं आहे बेकार वाईट गोष्ट आहे हार चिकट लागते का काय त्याला उनकी माल दी की मला दे तर नमस्कार मित्रांनो अशा प्रकारे आता आपल्याला कोल्हापूरचे दादा भेटले दोन्ही तर त्यांना विचारूया आपण की आत्ता आपण रायगड सर केला रायगड फिरला खूप चांगली ठिकाणं बघितली छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शनसुद्धा घेतलं तर तुम्हाला कसं वाटलं नमस्कार मित्रांनो सगळ्यात पहिलं तर सह्याद्रीपर्यंत राऊंगामध्ये येणं आणि त्यातल्या रायगडसारख्या ठिकाणी येणं हा सर्वात मोठा आमचा खूप अभिमान वाटावा आणि आपलं जे स्वराज्य निर्माण करण्याचं जे स्टार्टअप सुरू झालं होतं या ठिकाणाहून शिवरायांच्या पावनभूमीपासून समजा हे सुरू झालेल्या गोष्टी आहेत तर तो राजधानी ती बघण्याची आम्हाला जी संधी मिळाली आणि त्या संधीचा आता आम्ही जो काय फायदा म्हणता येईल किंवा ह्याच्या गोष्टी म्हणता येईल ते बघत असताना रायगडाचा एक ना एक कप्पा आम्ही बघण्याचा प्रयत्न आता करतोय तुम्ही बघत असाल आम्ही आता पार वाघ दरवाजापर्यंत खाली जाऊन आलेलो आहे तर या ठिकाणी आल्यानंतर वातावरणाची साथ आम्हाला मिळाली मोसम हे खूप छान होता वातावरण हे खूप व्यवस्थित असल्या कारणानं बघण्यामध्ये ज्या गोष्टी आम्हाला इथं वाटल्या की एकतर समजा जे सिंहासन आहे महाराजांची समाधी आहे त्या सर्व गोष्ट इथलं जे वातावरण आहे आणि जो किल्ल्याचा परिसर आहे हाही खूप निसर्गरम्य आहे आता आम्हाला आज कळालं की शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस समजा याची स्थापना केली होती किंवा या ठिकाणी जे त्यांनी डिसिजन घेतलं होतं या ठिकाणी ते का केलं असं त्याचं थोडंसं ठीक आहे त्यांची बरोबर आपण नाही करू शकत पण त्यांचं पॉईंटमध्ये आम्हाला कुठंतरी असं वाटतंय की आज हे जे त्यांनी निवड केली असेल तर ती नक्कीच फार विचार त्यांचे त्यावेळेला राहिले असतील की हा का ठरवला म्हणून बरोबर त्यातलं आम्ही कुठंतरी 1-2-3 पॉईंट पर्यंतच फक्त आम्ही ते कन्सिडर करू शकतोय एक व्यक्त करू शकतो बरोबर तर एकंदरीत फार छान वाटलं ॲक्च्युली आम्ही आता 3 दिवसापासून ट्रेकवरतीच आहे आम्ही मावळ घाट वगैरे त्या साईडने आलेलो आहे परंतु इथं येण्याचा मेन उद्देशच हा होता की आपण रायगडाच्या चेरने जायचं आणि रायगडाचं एकदा दर्शन नक्की घ्यायचं आता आमचा परतीचा प्रवास सुरू होईल. तुम्ही छत्रपती संभाजीनगर पासून आम्ही सुरुवात केली त्याच्यानंतर मुळशीमध्ये आम्ही गेलो मुळशीमध्ये आम्ही पहिल्यांदा सुरुवात केली ती घनदाट जंगलापासून अंधारबन म्हणून एक जंगल ट्रेक आहे तो जंगल ट्रेक संपवला त्याच्यानंतर महाराजांच्याच चरणस्पर्शाने जो एक किल्ला आहे
घनगड म्हणून. त्या घनगडावर गेलो आम्ही. घनगडावरून त्याच्यानंतर एक तैलबैला किल्ला आहे, खूप सुंदर, अतिशय सुंदर असा किल्ला आहे. तो पण राजांच्या याच्यामधलाच आहे. त्याच्यानंतर आम्ही त्याच्यानंतर सकाळी पुढच्या दिवसाच्या सकाळी आम्ही कैलासगड केला. बरोबर, तो पण खूप सुंदर ट्रेक आहे, खूप सुंदर किल्ला आहे. वरच्या साईडला महादेवाचं मंदिर आहे. कैलास म्हटल्यावर नेमकं तिथं आहेच तसं. बरोबर. आणि त्याच्यानंतर तो ट्रेक झाल्यानंतर आम्ही एक सावळ्या घाट केला. सावळ्या घाटामध्ये मुळशीचं पूर्ण जो डॅम आहे आणि तिथले जे सगळे परिसर आहे तो दिसतो. आणि त्याच्यानंतर आम्ही रात्री इथं आलो. रात्री इथं सकाळी राहिलो. तर इथं राहण्याची वगैरे जर म्हटलं तर व्यवस्था आहे, खूप सुंदर आहे. जे ह्या गावातले लोक आहेत ते खूप सुंदर प्रकारे तुम्हाला जेवण देतील, घरच्यासारखं तुम्हाला करतील. अशा प्रकारे एका ताईच्या घरी आम्ही राहिलो. त्या ताईंनी आम्हाला खूप सुंदर प्रमाणे म्हणजे एकदम कमी किमतीमध्ये आम्हाला त्यांनी राहायची सोय केली, खाण्याची सोय केली आणि झोपण्या आणि राहण्याची पण सोय केली. रायगड फिरून झाल्यानंतर मित्रांनो आम्ही डायरेक्ट पाचाड्या गावात आलो. आणि पाचाड गावात आल्यानंतर जिजामातांच्या समाधीकडे गेलो. तिथे तुम्ही बघू शकताय, पूर्ण तुम्ही वाचू शकता आणि तुम्हाला इथली माहिती समजेल. आणि नंतर पुढे आल्यानंतर जिजामातांची समाधी दिसत होती. समाधी पाहिली आणि त्यांचं दर्शन घेतलं. मित्रांनो तुम्हाला काय चुकीचं दाखवण्यात आलं किंवा चुकीचं सांगण्यात आलं तर मला नक्कीच माफ करा, कारण की आपल्याकडे व्हिडिओ खूप थोड्या आहेत आणि ज्या व्हिडिओ होत्या त्या व्हिडिओ काही टेक्निकल कारणामुळे गायब झाल्या. तर जिजामातांचं दर्शन घेतलं आणि आम्ही आमचा परतीचा प्रवास साध्य केला ना. मग जवळच एक धबधबा दिसला बारीक, तेव्हा आम्ही खूप असा एन्जॉय केला. मित्रांनो तुम्ही बघू शकताय. आणि एन्जॉय करून झाल्यानंतर मग आम्ही आपापल्या घरी गेलो. तर धन्यवाद तुम्ही पूर्ण ब्लॉग बघितल्यानंतर. जर ब्लॉग पूर्ण बघितला असेल तर आपल्या ब्लॉग नक्की लाईक करा, कमेंट करा. आणि हो मित्रांनो आपल्या अभय देशमुख यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.